एक ब्रेकिंग न्यूज। कासारवाडी वृक्षतोड आणि वनक्षेत्रात उत्खनन केल्याप्रकरणी चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन झालेली आहे। पुढारी न्यूजने या संदर्भातली बातमी दाखवली होती आणि पुढारी न्यूजच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे। या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे। तर 4 जणांची समिती प्रत्यक्ष पाहणी करणार आहे। पंचनामे करून जबाब सुद्धा या प्रकरणी नोंदवण्यात येणार आहे। तर 4 सदस्यीय समितीने वायमोडे, प्रियांका दळवी आणि प्रशांत आवळे, विकास पाचसुटे यांचा समावेश आहे। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या संदर्भातला अपडेट जाणून घेऊयात। शेखर, या संदर्भात आपण बातमी दाखवली होती आणि या बातमीचा हा परिणाम म्हणावा लागेल। अगदी बरोबर आहे। कोल्हापुरातल्या कासारवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली होती। 300 ते 400हून अधिक झाडं त्या ठिकाणी तोडली गेली होती आणि त्याच ठिकाणी खान माफियांकडून रस्ता बनवण्यात आला होता आणि याचीच बातमी आपण प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन दाखवली होती। आणि या सगळ्याला दोषी जे आहेत, जबाबदार जे आहेत, त्यांची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आपण मागणी केली होती। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती काल देखील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले होते। त्यानुसार मुख्य वन संरक्षक यांनी आता 4 सदस्यीय समिती जी आहे ती नेमलेली आहे। या 4 जणांनी आता पुढच्या 10 दिवसांमध्ये या संदर्भातला सविस्तर अहवाल जो आहे तो सादर करायचा आहे। या सगळ्या प्रकरणात खान माफिया नेमका कोण होता, दोषी वन अधिकारी कर्मचारी कोण आहेत यांची देखील माहिती त्यांनी द्यायची आहे आणि त्यानुसार पुढची कारवाई जी आहे ती आता वन विभाग करणार। त्यामुळे निश्चितच पुढारी न्यूजने या संदर्भात बातमी दाखवली होती आणि त्या बातमीच्या पाठपुराव्यानुसार आपण या सदस्यीय बातमीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे। त्यामुळे निश्चितच पुढच्या 10 दिवसाचा आता हा वेळ जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे या 10 दिवसात नेमकी कोणकोणती नावं जी ती समोर येणार आहेत, कोणावरती गुन्हे दाखल होणार आहेत, हे देखील पाहणं मात्र आता गरजेचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद शेखर या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर पुढारी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट, या वृक्षतोडी प्रकरणी 4 जणांची समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि ही समिती पंचनामे करून अहवाल सादर करणार आहे।